माझे नाव प्रशांत जामगडे. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या एक स्वयंसेवी संस्थेमध्ये मी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करतो. आमची संस्था वेगवेगळ्या विषयावर जनजागृती राबवत असते. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रासोबतच बाकी 20-22 जिल्ह्यांमध्ये काम करत असतो. या आपल्या प्रेस कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश आहे आपल्या घरगुती जे गॅस सिलेंडर आहे त्याचा दुरुपयोग जो केला जातो त्याबद्दल जनजागृती करणं आणि त्यामुळे काय काय नुकसान होऊ शकतात आपल्याला ते आम्ही सांगणार आहोत. तर घरगुती गॅस सिलेंडर आपण प्रत्येकाच्या घरी येतो आणि तो आपण डेली यूज मध्ये आणतो. परंतु काही ठिकाणी असं होते की जो घरगुती गॅस सिलेंडर आहे व्यावसायिक ठिकाणी पण तो वापरण्यात येतो, जे काही खूप चुकीचे आहे. त्याच प्रकारे घरगुती गॅस सिलेंडर ऑटो रिक्षा आणि ओमनी मध्ये पण फिल केला जातो, त्यामुळे स्फोट होण्याचा पण धोका असतो. रिसेंटली लातूरमध्ये एक स्फोट झालेला आहे त्यामुळे. तर स्थानिक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. स्थानिक प्रशासनाने अशा वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून दंडात्मक यांना गुन्हा दाखल करायला हवा. तशाच प्रकारे काही आकडे आहेत आमच्या समोर. हे आकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आकडे आहेत. यांच्या खपत रिपोर्ट मधले आकडे आहेत. त्यांच्यानुसार जितकं पण एलपीजी आपण सेल करतो, म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट जितकी एलपीजी सेल करतो त्यापैकी 89% एलपीजी हे फक्त घरगुती सिलेंडर मध्ये जातो. म्हणजे जो 14.2 किलोचा सिलेंडर असतो त्यामध्ये 89% कन्झम्पशन दाखवतात. ते 9.1% हा कमर्शियल कन्झम्पशन दाखवतात. कमर्शियल सिलेंडरचे जो सिलेंडर व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये उपयोग व्हायला पाहिजे. आता बघितलं गेलं तर 41 करोड जवळपास कनेक्शन आहेत इंडियामध्ये. हे डोमेस्टिक सिलेंडरचे झाले, परंतु कमर्शियल सिलेंडरचे काउंटिंग नसतं. कमर्शियल मध्ये त्यांना लिमिटही नसतो, तरी सुद्धा त्यांचे कन्झम्पशन 9.1% दाखवत आहे. याचा अर्थ असा की डोमेस्टिक सिलेंडर घेऊन कमर्शियली जास्त यूज केला जातो. त्यात गॅस एजन्सी पण इन्व्हॉल्व राहू शकते. ते काय करतात, कमर्शियल डोमेस्टिक सिलेंडर आपले घेतात आणि त्याला त्यांच्या गोडाऊन मध्येच कमर्शियल सिलेंडर मध्ये पलटी करतात. ते सुद्धा एक खूप मोठा धोकादायक आहे. त्यामुळे पूर्ण गोडाऊन मध्ये ब्लास्ट होऊन आजूबाजूच्या एरियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. आणखी एक धक्कादायक बाब आहे, यामध्ये फक्त 0.4% कन्झम्पशन त्यांनी ऑटो एलपीजी मध्ये दाखवलं. ऑटो एलपीजी मध्ये म्हणजे ऑटो रिक्षाज मध्ये जे एलपीजी कन्झम्पशन होतात. ऑल ओव्हर इंडियामध्ये जवळपास 2.5 मिलियनच्या जवळपास ऑटो रिक्षाज आणि ओमनी एलपीजीवर चालणारे आहेत आणि त्यांना ऑन अँड ऍव्हरेज एका दिवसाच्या 4 ते 5 लिटरचे कन्झम्पशन असते. जर तो आपले 400-500 रुपये रोजचे कमवत असेल तर हे ऍव्हरेज आहे आणि हे आकडे आहेत पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटचे. आम्ही याच्यात काहीच नाही करत. तरी सुद्धा त्यामध्ये फक्त 0.4%च्या कन्झम्पशन दाखवत आहे. म्हणजे जे डोमेस्टिक एलपीजी सिलेंडर आहेत तेच भरपूर ठिकाणी ऍज अन फ्यूल म्हणून सुद्धा उपयोगात आणतात. हे तर झालं आपलं आपण ऑल ओव्हर इंडियाच्या. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास आता 2 दिवसा आधीचीच न्यूज आहे, 10,000च्या वरचा ऑटो रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी 6 ते 7,000 ऑटोज हे एलपीजी वर चालणारे आहेत. तरी सुद्धा इथले जे पंप आहेत एलपीजी पंप त्यांच्यावर काही खूप मोठी गर्दी राहत नाही. आणि आम्ही माहिती काढली आहे की ऑटो रिक्षा मध्ये आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जे ऑटो चालक आहेत ते आपल्या घरीच सिलेंडर आणून फिल करतात. ते त्यांच्या 2-4 रुपये वाचवण्यासाठी असेल, परंतु ते खूप जास्त धोकादायक आहे. आता ते घरी आणून भरतात, परंतु त्यांना सिलेंडर येते कुठून? आपल्याला समजा आधी असं होत होतं की सिलेंडर गेलं तर कमीत कमी 1 दिवस 2 दिवस लागत होते आपल्याला घरी यायला. आता पण ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी तसंच होते, परंतु त्यांना वेळोवेळी सिलेंडर कुठून प्रोव्हाइड करतात? तर यामध्ये गॅस एजन्सी इन्व्हॉल्व असतात. त्यांना माहिती असते की आपलं सिलेंडर कुठे उपयोगात होत आहे, तरी सुद्धा ते त्यांना सिलेंडर प्रोव्हाइड करतात. हा एक बाब झाला. दुसरा बाब असा आहे की डोमेस्टिक जे गॅस सिलेंडर आहे ते कमर्शियल काउंटरवर म्हणजे व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये, हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये ते तिथे सुद्धा जातात. ते कसे काय पोहोचतात आणि त्यांच्याकडे त्याचे लायसन असते का? त्यांच्याकडे तर कमर्शियल सिलेंडर यूज करायचं असते, पण ते करत नाही.
आणि यामध्ये कसं असते, आपल्याला वर्षाला 12 सिलेंडरचा कोटा असतो. आपण ते सिलेंडर पूर्णचे पूर्ण 12 उपयोगात आणत नाही, आपल्यासारखे सामान्य लोक तर नाही आणत. तर त्यांच्याकडे एक ऑटो बुकिंग सिस्टम असते. ऑटो बुकिंग सिस्टम मध्ये ते काय करतात, आपल्या नावाचे सिलेंडर ऑटोमॅटिकली बुक करून देतात. म्हणजे त्यांच्या कोटामध्ये दिसून जाते की आमच्या नावाने सिलेंडर बुक आहे, तर त्यांचा कोटा भरून गेला आणि ते सिलेंडर मग कमर्शियल काउंटरवर पोहोचवून देतात. तर आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पण हे आमचे लेटर केले आहे की डोमेस्टिक गॅस सिलेंडर मध्ये बार कोडिंग आणायची. म्हणजे बार कोडिंग कसं होते, तो सिलेंडर कुठल्या बॉटलिंग प्लांट मधून निघाला, कुठल्या एजन्सी जवळ गेला आणि कुठल्या एजन्सीवरून कुठल्या कस्टमर पर्यंत पोहोचला, हे सगळं ट्रॅकिंग राहणार. हे डिमांड आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला केलेली आहे. आपल्या जिल्ह्याबद्दलची आम्ही काही माहिती काढली अजून. तर व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये जे गॅस सिलेंडर उपयोगात आणतात, त्याच्यामुळे कमीत कमी 2 ते 3 करोड रुपयाचे नुकसान फक्त जीएसटीच्या माध्यमातून होतं. कारण व्यावसायिक सिलेंडर 18% जीएसटी येतो आणि डोमेस्टिक सिलेंडरवर फक्त 5% जीएसटी लागते. तर 13% जो डिफरन्स येतो, त्यामुळे 2 ते 3 करोड फक्त एका जिल्ह्याचं आम्ही सांगत आहे. जर हे सर्व काही बंद केलं, म्हणजे डोमेस्टिक सिलेंडर फक्त घरगुती ठिकाणामध्ये वापरण्यात आला आणि कमर्शियल सिलेंडर कमर्शियल ठिकाणी वापरण्यात आला, तर आमच्या सर्वेनुसार आम्ही हे निदर्शनात आणलं आहे की प्रत्येक माणसाला सिलेंडर 300 ते 400 रुपयामध्ये भेटू शकतो. त्याच्यावरती रेट वाढवण्याची गव्हर्नमेंटला गरज पडणार नाही. कारण कमर्शियली त्यांना 18% जीएसटी मिळाला गव्हर्नमेंटला, तर ऑटोमॅटिकली इकडे रेट कमी होऊन जाणार. तर तुमच्या माध्यमातून जनतेला निवेदन आहे आणि स्थानिक प्रशासनाला पण निवेदन आहे की अशा काही ठिकाणी, असे काही जे लोकेशन्स आहेत आमच्याकडे आहेत, काही ठिकाणी आहे, त्यांच्यावर कारवाई करायची. आणि लोकांना पण निवेदन आहे की जनजागृती अंतर्गत की आपल्या घरी येणारे सिलेंडर हे तपासून घ्यावं. हे आपला राईट्स आहे, मोजून घ्यावं. हा पण आपला राईट्स आहे. आपले राईट्स काय आहेत ते लोकांना माहिती नाही आहे. त्याचप्रमाणे जर सिलेंडर होम डिलिव्हरी होत आहे, तर त्याचे एक्स्ट्रा पैसे नाही दिले पाहिजेत आपण काही. हे आपण एक्स्ट्रा पैसे देऊन एजन्सीला आणखी मजबूत करत असतो, त्यांना बढावा देत असतो. तर एक्स्ट्रा पैसे पण आपण काही दिले नाही पाहिजेत त्यांना. कारण त्यांचा जो जीएसटी बिल निघतो ना, जीएसटी बिल मध्ये सर्व ट्रान्सपोर्टेशन पासून आपलं होम डिलिव्हरी पर्यंतच सर्व त्यामध्ये ऍड असतो. त्याच प्रकारे आम्ही स्टेट गव्हर्नमेंटला पण अशी मागणी करत आहोत की आपलं जे जीएसटीचे बिल निघते त्यामध्ये कोटा मेन्शन व्हायला हवं. म्हणजे एका वर्षाच्या आपल्याला 12 सिलेंडरचा कोटा आहे, तर आपण आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आहोत, तर आपण हे वर्षातलं कितवं सिलेंडर आहे जे आपल्या घरी येत आहे, त्याने आपल्याला माहिती पडेल ना की जानेवारी महिन्यात आपलं एक सिलेंडर संपला, फेब्रुवारी मध्ये आपण बोलवलं तो दुसरं झालं, होऊ शकते आपण मार्च मध्ये न बोलवतो एप्रिल मध्ये बोलू. तर तो कोटा मेन्शन व्हायला पाहिजे की इतका आपला कोटा आहे आणि हा तुमचा इतका सिलेंडर आहे. हे फक्त वेस्ट बेंगॉल मध्ये हा एक चालू आहे कोटा मेन्शन करायचा, बाकी कुठे कोटा मेन्शन होत नाहीये. सर, वजन करून मागणं हे आपलं काम आहे. ते तर कधीच वजन करून देतील नाही. कारण ते काय करतात, आपलं सिलेंडर हेवी असते, आपल्याला ते दिसत नाही त्यामध्ये किती गॅस आहे. 1-1 किलो 2-2 किलो गॅस काढतात. आता आपण लातूर जिल्ह्यातल्या बघू, 890 रुपयाचे सिलेंडर असेल तर पर केजी हे होणार 70 रुपयापर्यंत पर केजी. तर त्यामधून समजा 2 केजी बाहेर काढलं तरी आपल्याला माहिती पडणार नाही. त्याची तक्रार पुरवठा विभागामध्ये आपण करू शकतो, जिल्हा पुरवठा विभाग, कलेक्टर ऑफिसला पुरवठा अधिकारी यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता. आणि हे सर्व राईट्स पुरवठा विभागाकडे आहेत कारवाई करण्याचे. एलपीजी हे इसेन्शियल कम्युनिटीज मध्ये येते आता,
तर इसेन्शियल कमोडिटीजचे जे काही राईट्स आहेत ते सर्व पुरवठा विभागाकडे आहेत. त्याचबरोबर सांगितलं मी ते आमचे जनजागृती अभियान राबवतो सर आम्ही वेगवेगळे हो तेच ते वेगवेगळ्या पद्धतीने करतो. त्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत आमच्याकडे. त्यापैकी एक हा प्रोजेक्ट आहे गॅस सिलेंडर बद्दल जनजागृती राबवणं. यामध्ये आम्ही ग्रामीण भागांमध्ये कसं नुक्कड नाटक वगैरे करून लोकांमध्ये जनजागृती राबवत असतो आणि शहरी भागांमध्ये असं प्रेस कॉन्फरन्स किंवा शहरी भागातही आम्ही नुक्कड नाटक वगैरे करत असतो. आम्ही अकोला, नागपूर आणि अमरावती या शहरांमध्ये ऑलरेडी केलेले आहेत आणि या साईडला पण आम्ही येत आहोत आता. लातूरमध्ये आता आम्ही ठिकाणं ठरवले आहेत पण आता सध्या ते होणार नाही. जे नुक्कड नाटक तुम्ही बोलले ना ते आता नाही होणार आहे. ते पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्यानंतर होऊ शकते कारण टाईट शेड्यूल आहे थोडा त्यामध्ये. आम्ही फक्त आता कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे याबद्दल आणि त्यांना पण आमच्या काही प्लॅनिंग असतात ते आम्ही त्यांना सांगू. काय नाही जिल्हाधिकाऱ्यांना काल भेटायला गेलो होतो पण ते काल भेटले नाही तर आज जाणार त्यांना भेटायला. ते तुमच्या नंबरवर आम्ही पाठवून देऊ त्यांच्या हो सील आल्यानंतर. सर आपण हा एक्स्ट्रा पैसे द्यायलाच नको. आपलं घर समजा दुसऱ्या चौथ्या मजल्यावरही असेल आणि तो आपल्या घरापर्यंत आणून देत आहे ते द्यायलाच नको. हे MDG मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन बनलेला आहे प्रत्येकासाठी. IOCL, BPCL आणि SPCL यामध्ये MDG नुसार एक्स्ट्रा पैसे घेणं हा गुन्हा आहे. तुम्ही त्याच्याबद्दल तक्रार करू शकता. त्या एजन्सी बद्दल तुम्ही तक्रार करू शकता. आणि सर दुसरी गोष्ट अशी आहे जर तुम्ही सिलेंडर हे जर गोडाऊन घेत आहे तर तुम्हाला त्याच्यातून 50 रुपये गोडाऊन मधून घेत आहोत तर त्याचे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आपण सांगत नाही आपल्याला मायनस करून त्याला बिल द्यायला पाहिजे. डिलिव्हरी चार्जेस राहते ते बिल मध्ये इन्क्लूड राहते. जर आपण गोडाऊन मधून घेतलं तर आपण डिलिव्हरी चार्जेस नाही दिला तरी चालते पण ते आपल्याला तसं सांगत नाही सर. ते आपल्याला सर आणि त्याच 50 रुपये वाचते सर त्याच्यामध्ये. आणि त्याच प्रकारे प्रत्येक सिलेंडर म्हणजे प्रत्येक कस्टमरच्या ज्यांच्या नावावर आहे त्यांचे इन्शुरन्स बनलेलं असते प्रत्येकाचं. 15 ब्लास्ट झाला तर जर सिलेंडर ब्लास्ट झाला घरी तर ते देतच नाही सर. आणि सर दुसरी गोष्ट कशी आहे जसे आपले घरगुती सिलेंडर हॉटेलवर यूज होतात हा ते हॉटेलवर पण यूज होतात आणि असे पलटी पण होतात. जसं या सिलेंडर तू या सिलेंडरमध्ये गॅस ते एक सर बासरी सारखी एक नळी राहते एरोन असं म्हणतात त्याला. जो सिलेंडर आपल्या घरी येतो तो नळी थ्रू आपला 2 किलो गॅस त्याच्यामध्ये पलटवतो. पण सर काय होते ते लोखंडी बासरी राहते त्याच्यामुळं कधी कधी काय होते अंदरचा वॉल कटून जाते आणि तो सिलेंडर मग आपल्या घरी येतो आणि आपल्या घरी ब्लास्ट होण्याच्या चान्सेस वाढतात. तर तेच व्हायला नको. आमचं म्हणणं तेच आहे बस. जे तुम्ही कधी कधी ठीक आहे सर ते नाही राहत. तुम्ही स्वतः पण चेक करू शकता आणि त्यांना जो सिलेंडर डिलिव्हर करते हे त्याचं काम आहे चेक करून देईल. मागाल सर आपण मागू नये तर सर कसं ऍक्च्युली कसं आहे सर याबद्दल सामान्य जनतेला तितकी माहिती नाहीये की त्यांचे राईट्स काय आहेत बघ. कुठला नाही त्याच्यामध्ये फरक गॅस मध्ये नसतो काही ठीक आहे परंतु त्याच्या प्रेशर मध्ये असतो. जो कमर्शियल सिलेंडर असतो त्याचे प्रेशर वेगळं असते
आणि जे डोमेस्टिक सिलेंडर असतो त्याचं प्रेशर वेगळं असते. कारण कमर्शियल सिलेंडर हा कंटिन्युअस यूज साठी बनलेला असतो. घरगुती सिलेंडर हा आपण फक्त स्वयंपाक बनवून बंद करून ठेवून देतो, परंतु कमर्शियल सिलेंडर जो हॉटेलमध्ये असतो तो दिवसभरात खाली होऊ शकतो, म्हणून त्याच्या प्रेशर मध्ये डिफरन्स असते. आणि जो ऑटो रिक्षामध्ये तुम्ही विचारत आहे ना, ऑटो रिक्षामध्ये जो स्टेशनवर जो गॅस मिळतो त्याच्या प्रेशर मध्ये आणि आपल्या डोमेस्टिक सिलेंडरच्या प्रेशर मध्ये खूप जास्त फरक असतो, कारण तो स्पेशली इंजिन स्टार्ट करण्यासाठी बनलेला असतो. त्यामध्ये नाही, त्याची टक्केवारी नाही सांगता येणार सर, परंतु त्यामध्ये एक मिथेनचे एक काही प्रमाण असतो ते कमी जास्त करतात ते ऑटो रिक्षासाठी. आणि आपल्या डोमेस्टिक सिलेंडर मध्ये मिथेन याच्यासाठी टाकतात की जर लीक राहिलं तर ते आपल्याला माहिती झालं पाहिजे, आणि त्या टेक्निकल याच्यामध्ये काहीतरी थोडं कमी जास्त असते त्यामध्ये. म्हणून असं ऑटो रिक्षावाल्यांचं असं म्हणणं असते की आपल्याला इथे जास्त ऍव्हरेज मिळतो, परंतु त्याच्यामुळे त्यांचे इंजिन खराब होण्याचे चान्सेस असतात. हा नाही, आता आमच्याकडे लिस्ट आहे, आम्ही ते आज देणार आहे. काल गेलो होतो त्यांना भेटायला, पण ते कारवाया झाल्या. कारवाया सर लातूर मध्ये तर नाही झाल्या काहीच. तर इथे कसं आहे, लातूर मध्ये मॅक्झिमम लोक जे आहे ना ते घरी सिलेंडर थ्रू गॅस ऑटो मध्ये भरत आहेत. म्हणजे असे काही स्टेशन इथे बनले नाही इलिगल, आणि इंडिव्हिज्युअल सिलेंडर घेतात ते, त्यांच्या ऑटो किंवा ओमनी असते, आणि एक आपलं टिल्लू पंप सारखे एक पंप येतो, पाण्याचा पंप येतो, तसा एक पंप येतो, त्या पंपाच्या सहाय्याने ते ऑटोमध्ये भरतात. परंतु ते धोकादायक आहे, आणि अशा ठिकाणी पण स्थानिक प्रशासनाने कारवाई केली पाहिजे, कारण हे फक्त त्यांच्या एकट्याच्या फॅमिलीला धोकादायक नसून आजूबाजूचे जो एरिया असतो त्यांना पण धोकादायक आहे. रिसेंटली आता नाही नको, रिसेंटलीच आता एक ब्लास्ट झाला लातूरमध्ये, न्यू भाग्यनगर मध्ये. एलपी तो बंदा स्वतःच्याच गाडी स्कूल व्हॅन मध्ये भरत होता, एका व्हॅन मध्ये भरत होता, दुसऱ्या व्हॅन मध्ये ब्लास्ट झाला. त्याच्या स्वतःची पत्नी आणि स्वतःच्या मुलगी म्हणजे गंभीररित्या जखमी झाल्या त्या. तर या गोष्टींनी बाकी लोकांनी सुद्धा काही समजून घ्यायला पाहिजेत, बोध घ्यायला पाहिजेत की असं करणं चुकीचं आहे. हा, ते त्याच्यातून आपल्या सिलेंडर मधूनच भरून देतात. त्यांच्या संदर्भातही कारवाई करता येते पुरवठा विभागाला, त्यांच्यावरही कारवाई करता येते पुरवठा केली. कारवाई करण्याची मागणी आम्ही आधीपासून केलेली आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लेटर म्हणजे निवेदन आधीच पाठवलेले आहे. लातूरमध्ये पण आम्ही 2-3दा निवेदन पाठवलेले आहे आमच्यातर्फे. आता इथे येण्याच्या म्हणजे परस्पर येण्याचा पहिला वेळ आहे, परंतु निवेदन आधीच गेलेले आहे सर्वीकडे. त्याच्यासोबत आम्ही काही व्यावसायिक प्रतिष्ठान जिथे डोमेस्टिक सिलेंडर यूज होतं त्याची यादी पण आम्ही प्रशासनाकडे याच्या आधी दिलेली आहे. बुकिंग केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सिलेंडर लगेच दुसऱ्या दिवशी. हो, आता ते सिलेंडर मिळणे तर ते येतात कुठून, तर ते येतात कुठून तेच सांगितलं ना सर मी. आपल्या नावाने सिलेंडर ऑटो बुकिंग मध्ये बुक होऊन जातो, ठीक आहे. तर त्यांच्याकडे तो सिलेंडर स्पेअर मध्ये असतो, आपण घेतला नाही ना तो, त्यांच्याकडे स्पेअर मध्ये आहे. आता त्यांच्याकडे कोणी आलं तो का 200-400 रुपये जास्त घेतो आणि सिलेंडर देऊन देतो. तर ती ऑटो बुकिंग बंद व्हायला पाहिजे. आणि सिलेंडरवर सर बारकोडिंग लागायला पाहिजे, म्हणजे जे बारकोड राहिला तर हा सिलेंडर इश्यू कोणाला झाला ते माहिती पडू, कुठल्या कस्टमरला इश्यू झाला समजू शकते. बारकोडिंग थ्रू कुठल्या कस्टमर म्हणजे कुठल्या बॉटलिंग प्लांट मधून निघाला, कुठल्या एजन्सीकडे गेला, त्याच्या गोडाऊन मध्ये किती दिवस राहिला, कुठल्या कस्टमरकडे गेला आणि किती दिवसामध्ये खाली होऊन आला,
जर तो सिलेंडर आपला घरगुती सिलेंडर घरगुती ठिकाणी यूज झाला तर तो कमीत कमी 21 दिवसाच्या वरती चालला पाहिजे, असं MDG नुसार आहे, मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन नुसार. पण जर तो सिलेंडर समजा 1 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये पुन्हा बॉटलिंग प्लांट मध्ये वापस जात आहे, म्हणजे तो सिलेंडर कमर्शियली कुठेतरी यूज झालेला आहे, म्हणजे त्या सिलेंडरचा गैरवापर करण्यात आलेला आहे, हे माहिती होऊन जाणार. त्याचप्रमाणे आम्ही अशी पण डिमांड ठेवली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, पेट्रोलियम मिनिस्ट्रीकडे, की थंब इम्प्रेशन सुरू करायचं. आपलं राशनिंग कसं थंबनी होते आता, तर राशनिंग मध्ये जो काळा बाजार होत होता तो जवळपास कमी झालेला आहे, संपला असं नाही म्हणू शकत, कमी झालेला आहे. तर त्याच प्रकारे आपण डिलिव्हरीसाठी सिलेंडरसाठी थंब इम्प्रेशन जर केलं तर हे जे काळा बाजार होत आहे तो कमी होऊ शकतो. नक्की.